मी उंदरे गावातून आलो आहे. माझं नाव शिवाजी लवटे आहे. फोन ठेवा, फोन खाली ठेवा. नाही, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. फोन खाली ठेवा. मी व्हिडिओ रेकॉर्ड फोन करतो. खाली ठेवा. फोन खाली ठेवा. खाली ठेवा. फोन खाली ठेवा. चला बाहेर निघा. चला. व्हिडिओ रेकॉर्ड करतो मी. मुंबई हायकोर्टाचा तुम्हाला माहिती आहे 2021चा निर्णय. मुंबई हायकोर्टाचा 2021चा निर्णय माहिती आहे का तुम्हाला? ठीक आहे. तुम्ही माझ्याशी जे हुल्लत घालताय ना. तुमचं नाव काय? मी फक्त चर्चा करायला आले. तुम्हाला काय करते का मी? मी चर्चा करायला आलोय. एका शब्दात तुम्ही फोन खाली ठेवा म्हणता. मोबाईल बंद करा. तुम्ही बोला ना इकडं. असं काय करताय तुम्ही? मला जबरदस्ती करता. कोण आहे तुम्ही? मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. साधी चर्चा करणार आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करून चर्चा करणार नाही. मी काय अनलिगल करतोय का? नाव काय सर तुमचं? ठीक आहे, आपण साधी चर्चा तर करू. मला जेवढं पाहिजे तेवढं फुटेज भेटलं. फोन खाली ठेवून तर बंद करून तर चर्चा करू शकता का नाही? ठीक आहे. आता आतमध्ये येऊ मी. बरं, तुमचं नाव सांगा पहिलं. मी आतमध्ये येतो. तुम्ही सरकारी अधिकारी आहात का भैया? तुम्ही सरकारी अधिकारी आहात? तुम्ही जे मला बाहेर धक्के देऊन काढता. उंद्री गावातील 15व्या वित्त आयोगाच्या 5 लाख रुपयाच्या डस्टबिन घोटाळ्याचा आणि गावकऱ्यांच्या इतर समस्याचा अर्ज घेऊन सन्मानाने चर्चा करायला गेलो होतो. पण चर्चा तर लांबच राहिली. तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मला थेट धक्के मारून कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि माझा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे. हे अर्ज देण्यासाठी गेलो होतो मी. 3 अर्ज होते एकूण. 1 2 आणि 3. याच घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि 1 जूनच्या आंदोलनाची पूर्व नोटीस द्यावी म्हणून मी आज 22 मे 2026 रोजी मुखेड पंचायत समिती कार्यालयात गेलो होतो. सार्वजनिक कार्यालयात पारदर्शकता राहावी म्हणून मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला. मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय आहे की सरकारी कार्यालयात शांततेत व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा कोणताही गुन्हा नाही. पण स्वतःचा भ्रष्टाचार उघडा पडेल या भीतीने तिथल्या अधिकाऱ्यांचे धाबेदन आणले. व्हिडिओ हा वर्ग 1 किंवा वर्ग 2चा अधिकारी असतो. ज्या अधिकाऱ्यांनी MPSCची परीक्षा पास करून लाखो रुपयाचा पगार घेऊन या खुर्चीवर बसण्याचा अधिकार मिळवलाय, त्यांना एका सर्वसामान्य नागरिकाशी कसं वागावं याचं साधं भान असू नये. त्या श्रेणीच्या अधिकाऱ्याला कार्यालयात आलेला एक सिंगल माणूस शांतपणे हँडल करता येत नाही. तो अधिकारी अख्खा तालुका कसा सांभाळत असेल? तालुक्याचा कारभार हे असे अधिकारी रामभरोसे चालवत आहेत का? एका सुजाण नागरिकाला सन्मानाची वागणूक देण्याऐवजी चोरासारखी धक्काबुक्की करणे हे वर्तन या प्रशासनाला शोभणारे आहे का? हा शासकीय खुर्चीचा आणि अधिकाऱ्याचा गैरवापर नाही तर काय आहे? जर आज माझ्या जागी एखादा गरीब शेतकरी किंवा महिला असती तर या अधिकाऱ्यांनी त्याचं काय हाल केलं असतं? मी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना विनंती करतो की या अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून त्याचे निलंबन करण्यात यावे. आणि लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनो, तुम्ही धक्के मारून मला कार्यालयाबाहेर काढू शकता, पण उंद्री गावच्या जनतेच्या हक्काचा आणि भ्रष्टाचाराचा लढा माझ्या मनातून बाहेर काढू शकत नाही. येत्या 1 जून 2026 रोजी उंद्री ग्रामपंचायतीला जनतेचे कुलूप ठोकणार म्हणजे ठोकणारच.